प्रवास करताना अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे घरी परतल्यावर थकवा जाणवतो, हातपाय दुखतात, डोकेदुखीही वाढते. प्रवासात खाण्यापिण्याकडे लक्ष न दिल्यानं नंतर त्रास होतो. त्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही काही सोप्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे, जसं की व्यायाम. जर तुम्ही दिवसभर प्रवास करणार असाल तर सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. दिवसाची सुरुवात व्यायामानं करणं उत्तम असतं. तुम्ही अगदी कमी जागेत स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार, स्क्वॅट्स आणि पुशअप्स सारखे व्यायाम करू शकता. यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होते आणि पाय मोकळे होतात. चालणं. प्रवास करताना एखादं ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी टॅक्सी किंवा रिक्षाऐवजी वॉकिंग करून तिथं पोहोचा. नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि यामुळे नकळतपणे तुमचं कार्डिओ वर्कआउटही होतं. आहार. नवीन ठिकाणी प्रवास करताना केवळ बाहेरचं अन्न घेण्यापेक्षा स्वतः जेवण बनवा. यासाठी तुम्ही इंडक्शन आणि काही बेसिक सामान सोबत ठेवू शकता. स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेताना पोर्शनकडे लक्ष ठेवा, म्हणजेच कमी प्रमाणात हे पदार्थ खा. याशिवाय सुकामेवा किंवा प्रथिनयुक्त पदार्थ सोबत ठेवा. महत्त्वाचं म्हणजे सकाळचा नाश्ता हा पोटभर आणि हेल्दी करा, जेणेकरून दिवसभर ऊर्जा टिकून राहील. पाणी. प्रवास करताना अनेकदा आपण पाणी पिण्याचं विसरतो किंवा टाळतो. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास थकवा जाणवतो. त्यामुळे सोबत नेहमी पाण्याची बाटली ठेवा आणि दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्यानं तुमच्या कॅलरीजचं प्रमाण आपोआप कमी होईल. झोप. प्रवासामुळे शरीरावर ताण येतो. त्यातच जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर प्रचंड थकवा जाणवतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते. त्यामुळे 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. ॲक्टिव्हिटीज. याशिवाय तुमच्या ट्रिपमध्ये ट्रेकिंग, सायकलिंग किंवा स्विमिंग यांसारख्या ॲक्टिव्हिटीजचा समावेश करा. यामुळे फिरण्यासोबतच तुमच्या शरीराची हालचालही होते. अशा प्रकारे ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता.